पण दोन हे मुद्दे आहेत, म्हणजे एक आर्थिक परिस्थितीचा मुद्दा आणि दुसरा देशभरामधल्या शेतकऱ्यांचा मुद्दा आहे जिथं नाराजी दिसते. बरं, आर्थिक परिस्थिती म्हणजे अशी नाहीये की ती मायक्रो पासून मॅक्रोवर सगळीकडे आहे, पण विशेषतः मॅक्रोचे जे घटक आहेत तिथं ही थोडीशी नाराजी दिसते आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी देशभरात नाराजी दिसते. मग तो USPचा मुद्दा असेल, खतांच्या अनुदानाचा मुद्दा असेल, वेगवेगळे मुद्दे असतील. या दोन मुद्द्यांवर आव्हानं तुमच्यासाठी 12 वर्षांनंतरही कायम आहेत? विश्वासजींचा आवाज येत नाही. आमच्या सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहे आणि प्रत्येक अपेक्षांना आम्ही डील करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम मी तारे सरांना त्यांचा जो पॉइंट आहे त्याला खोडू इच्छितो की भारताची अर्थव्यवस्था ही खरोखरच चांगली आहे. आपण 12 वर्षामध्ये 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आलो होतो, आता परत 5व्या क्रमांकावर आहे. आपली 2 ट्रिलियनची अर्थव्यवस्था जी होती ती 4 ट्रिलियन झालेली आहे आणि 15-16 लाख कोटीचं जे आपलं बजेट साईज होतं ते 60 लाख कोटी झालेलं आहे. आणि याच महिन्याच्या आता तिमाहीचे जे GDPचे आकडे आले ते 7.2 पेक्षा जास्त 7.4 आले, म्हणजे वे सरपास दॅट. आणि हे सगळं करत असताना जगातल्या ज्या 10 अर्थव्यवस्था आहेत त्या 10 अर्थव्यवस्थेचा सरासरी दर हा 2.5% 3% आहे. त्या मानाने आपण 7% चांगलं काम करतोय. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मला असं वाटतं की मोदीजींनी फार चांगले गुण कमावलेले आहे आणि त्यांचं कारण असं आहे की डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज फार मोठ्या मध्ये होतात आहे आणि ते करताना सामान्य माणूस मोदीजींनी नेहमीच नजरेसमोर ठेवलेला आहे. कविताजी, तुम्हाला 2014 नंतर आठवतं का या सरकारने इन्कम टॅक्सचे दर वाढवलेले आहे, किंबहुना 2.5 लाखाच्या स्लॅबला त्यांनी आज 12.5 लाखापर्यंत नेलेला आहे. त्यामुळे टॅक्स फायलरची संख्या वाढवली, जीएसटी सारखा कायदा लागून जीएसटीचं कलेक्शन वाढवलं. आज 2,42,000 कोटी एका महिन्याचं कलेक्शन झालेलं आहे. मला असं वाटतं की आर्थिक स्थितीवर आपण चांगलं काम करतोय.